तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेल्यानंतर बीडच्या प्रकरणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। देशमुख हत्या प्रकरणी त्यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय आता केस कोर्टाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। मेडिकल नंतर आता वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जातंय। केस कोर्टाच्या बाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये हजर केलं जाते आणि आता मेडिकल झाल्यानंतर पोलिसांचं पथक निघालेलं आहे आणि ही महत्त्वाची दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतो। एकंदरीत या प्रकरणाच्या संदर्भातले आणि वाल्मिक कराडच्या संदर्भातले सगळे अपडेट लोकशाही मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे आणि आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड केस कोर्टातली आपण पाहतोय। केस कोर्टामध्ये आता वाल्मिक कराडला हजर केलं जातंय। पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये आता वाल्मिक कराडला येथे हजर केले जात आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी अगदी कोर्टाच्या बाहेरच उभे आहेत, आपल्या या घडामोडीच्या संदर्भातले ताजे अपडेट पोहोचवतात। ओंकार, हालचाली वाढल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केले जात आहे। सचिन जर पाहिलं तर वाल्मिक कोर्टाच्या बाहेर ज्या घडामोडी आहेत तर वार्ताना पाहिलं मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर वाल्मिक कराडला अवघ्या काही कुठल्याही क्षणामध्ये या ठिकाणी आणलं जाऊ शकतं असं सांगितलं जात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 2 कोटीच्या प्रकरणामध्ये आज या ठिकाणी सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड जे आहे ते कुठेतरी पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना आता न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे आणि न्यायिक सेमी जे आहे ते वाल्मिक कराड या ठिकाणी दाखल होतील असं सांगण्यात येत आहे। त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आलेली आहे। महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवत आहात। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडला आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सध्या कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय, कारण वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक होऊ नये म्हणून पोलिसांनी आता विशेष खबरदारी घेतलेली आहे आणि कोर्टाच्या बाहेरच्या हालचाली देखील आता वाढतायत। सीआयडीच्या ताब्यात सध्या वाल्मिक कराड आहे। वाल्मिक कराडचं मेडिकल अर्थातच वैद्यकीय तपासणी केली जाते, वैद्यकीय चाचणी केली जाते आणि त्यानंतर मात्र आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। सीआयडी वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे, कारण सीआयडी या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत सीआयडीला जायचंय। देवेंद्र फडणवीसांनी देखील या संदर्भातले माहिती दिलेली होती। त्यानंतर आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। कोर्टाच्या बाहेरच्या हालचाली वाढलेल्या आहेत। पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी दाखल होत आहेत। पोलिसांची पथकं या ठिकाणी आपल्याला दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी वाढतो आहे आणि याच फौजफाट्याची दृश्य आपण पाहतोय। सध्या मेडिकल सुरू आहे आणि मेडिकल नंतर लगेचच वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सीआयडीच्या वतीनं कोर्टाला विनंती करण्यात आलेली होती की आज रात्री या संदर्भात सुनावणी घ्या, आम्ही वाल्मिक कराडला हजर करू आणि कोर्टाने देखील सीआयडीची विनंती जी होती ती मान्य केली आणि त्यानंतर मात्र कोर्टात आता रात्री ही महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या संदर्भात कोर्ट कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सीआयडी कोठडी त्याला मिळते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेतच। सध्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत आणि हालचाली ज्या वाढलेल्या आहेत त्या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याला ओंकार देत आहेत। ओंकार, तर ओंकार यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। तर पोलिसांच्या देखील हालचाली या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ओंकार, आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या ताफा जो या ठिकाणी दाखल झालेला आहे। कुठेतरी वाल्मिक कराड यांचे समर्थक ते या ठिकाणी दाखल होत आहेत असं सांगितलं जात आहे। वाल्मिक कराडांचा ताफा देखील आता त्यांच्या पाठोपाठ या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। सीआयडी आहेत ते त्यांना सीआयडीचे अधिकारी जे आहेत ते आता वाल्मिक कराडला घेऊन जे आहे ते कोर्टाच्या परिसरात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। अजून देखील वाल्मिक कराड यांना कोर्टामध्ये आणलेलं गेलेलं नाहीये, मात्र अवघ्या आता काही वेळामध्ये जे आहे ते वाल्मिक कराड यांना ते देखील न्यायालयासमोर हजर केलं जाईल असं सांगण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर पूर्णपणे जे काही खंडणीचं प्रकरण आहे त्या संदर्भात सुनावणीची प्रक्रिया जी आहे त्या या ठिकाणी पार पडणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। ओंकार, वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्या निमित्तानं पोलीस विशेष खबरदारी घेताना दिसत आहेत।
या संदर्भातले नेमके अपडेट काय मिळत आहेत? नक्कीच जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात केज मधील पोलीस ठाणे परिसर असतील त्याच पद्धतीने न्यायालयाच्या परिसरात देखील जमलेले कुठेतरी पाहायला मिळाले होते. अगदी केज माजर कुसुंबा रोड जो आहे तो देखील कुठेतरी बंद करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने जर पाहिलं तर हा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कुणालाही कोणतेही जे काही वाल्मिक कराड यांचे समर्थक आहेत त्यांना या ठिकाणी येण्यास जो आहे तो मज्जाव करण्यात आलेला आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालय असेल पोलीस ठाणे परिसर असेल या परिसरातून खूप लांब अशा ठिकाणी उभा केलेले कुठेतरी पाहायला मिळत आहे. गेल्या जवळपास तासाभरापासून इथून जी वाहतूक जी आहे ती देखील बंद करण्यात आलेली चित्र जे आहे तिथे कुठेतरी पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ नये याकरिता पूर्णपणे पोलीस प्रशासन जे आहे ते खबरदारी घेताना एकंदरीतच पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडांची जी वैद्यकीय तपासणी आहे ती केल्यानंतर मात्र त्यांना कुठल्याही क्षणी जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल केलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. अद्याप जरी वाल्मिक कराडांना या ठिकाणी आणण्यात आलेलं नसलं तरी देखील पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते वाल्मिक कराडांना या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि पुढील जी काही सुनावणी आहे ती पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ओंकार, सीआयडीनं कोर्टाला विनंती केलेली होती की रात्री या संदर्भातली सुनावणी तुम्ही घ्या आणि त्यानुसार कोर्टानं सीआयडीची जी विनंती आहे ती मान्य केलेली होती. आता केज कोर्टामध्ये ज्यावेळेस वाल्मिक कराडला हजर केलं जाईल त्यानंतरची पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? कारण सीआयडी देखील वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी करू शकते आणि आता कोर्ट काय निर्णय देईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. या संदर्भातले अपडेट नेमके काय आहे? नक्कीच जर पाहिलं तर थोड्याच वेळात वाल्मिक कराडांना केजीच्या न्यायालयात जे आहे ते हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर पूर्ण जो खंडणीचे जे प्रकरण आहे त्या संदर्भातील सुनावणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये आता सीआयडी असतील सीआयडीच्या मार्फत जे आहे ते कुठेतरी पोलीस कस्टडी असतील त्याच पद्धतीनं न्यायालयीन कोठडी या संदर्भातील जे काही आता मागण्या ज्या आहेत ते कुठेतरी केल्या जाणार आहेत. त्यामध्ये नेमकं आता न्यायालय जे आहे ते कुठल्या प्रकारे काय नेमकं वाल्मिक कराडला नेमकं कुठली कोठडी सुनावतं याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अगदी ओंकार, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भात त्या घडामोडींच्या संदर्भात पोहोचवता आहात. तुम्ही आमच्यासोबत तसेच जोडलेले राहा. मात्र सध्या एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. वाल्मिक कराडला केज पोलीस स्टेशनमध्ये सध्या आणण्यात आलंय आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमधून लगेचच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. हालचाली आता वाढत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि कराडचे समर्थक देखील त्या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली होती. मात्र पोलिसांनी त्याच अनुषंगानं विशेष खबरदारी देखील आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळतंय. तर सध्या केज पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलेलं आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर लगेचच आता त्याला पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. पोलीस स्टेशनमधून वाल्मिक कराडला आता केज कोर्टामध्ये नेलं जाईल, कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्यामुळे आता कोर्ट कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.